विद्यार्थी मित्रांनो, परीक्षेचं दडपण तर सगळ्यांनाच असतं आणि जेव्हा ती परीक्षा बोर्डाची असेल तर ते दडपण जास्त वाढतं. फेब्रुवारी आणि मार्च महिन्यामध्ये 12वी आणि 10वीच्या परीक्षा सुरू होत आहेत. तुमच्यातील बरेच जण परीक्षा देणार असतील आणि विशेषतः जेव्हा इंग्रजीचा पेपर असेल त्यावेळी ते दडपण अजून वाढताना तुम्हाला दिसतं. सो अजूनही तुमच्याकडे 1 महिना शिल्लक आहे. एका महिन्यामध्ये तुम्ही कोणत्या गोष्टींवर लक्ष ठेवू शकता किंवा ते डेव्हलप करू शकता जेणेकरून इंग्रजीचा तुमचा स्कोर आहे तो चांगला होईल. अर्थात हा जो व्हिडिओ आहे तो फक्त आत्ता परीक्षेला जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी नाही आहे, तर अगदीच जे 8वी 9वीला आहेत, 7वीला आहेत त्यांनीसुद्धा फ्युचर प्लॅन म्हणून या व्हिडिओकडे बघितलं पाहिजे, या लेक्चरकडे. कारण तुम्हाला जेव्हा पुढे 3 वर्षांनी तुम्हाला परीक्षा द्यायचीच आहे तर तो पॅटर्न समजणं गरजेचं आहे किंवा एक्झॅक्टली आपलं इंग्रजीची अभ्यासाची लेवल कुठपर्यंत सुधारली पाहिजे हे समजून घेणं गरजेचं आहे. बघा, जनरली जर तुम्हाला परीक्षेमध्ये चांगले मार्क्स काढायचे असतील तर तुम्हाला 4 गोष्टींकडे जास्त लक्ष द्यायला पाहिजे. सीन पॅसेज, अनसीन पॅसेज, ग्रामर आणि रायटिंग स्किल. आता सीन पॅसेज काय असतो तर जसं की तुम्ही टेक्स्टबुक यूज करता, टेक्स्टबुकमधले लेसन्स, पोएम्स तुम्ही रीड करता, तर त्याच्यावरच आधारित एखादा पॅसेज असतं, बरोबर. आणि त्या पॅसेजची तुम्हाला उत्तरं द्यायची असतात. अर्थात बोर्ड वाईज, जसं की स्टेट बोर्ड, CBSE, प्रत्येक बोर्ड वाईज पॅटर्न थोडा सीन पॅसेजचा वेगळा असला तरी पण कन्सेप्ट एक असते, ती म्हणजे तुम्ही जेव्हा तो लेसन वाचताय त्यातले शब्द समजून घ्या, तो लेसन समजून घ्या जेणेकरून तो लेसनमधला पॅरेग्राफ येईल, त्यावेळी तुम्हाला इझिली आन्सर मिळतील. सो याच्यामध्ये तुमचं रीडिंग स्किल खूप महत्त्वाचं आहे. सगळ्यात महत्त्वाचं, जर तुम्हाला रीडिंगच करता आली नाही आणि रीडिंग केलेलं तुम्हाला अंडरस्टँड झालं नाही तर तुम्हाला आन्सर देता येणार नाहीत. सो सगळ्यात महत्त्वाचं, तुम्ही पहिल्यांदा लेसन्स वाचत राहा, रिवाईज करत राहा आणि त्यासाठी तुमचं रीडिंग स्किल डेव्हलप करा. कठीण वाटणारे शब्द नेहमी अंडरलाईन करा तुमच्या पुस्तकामध्ये, जेणेकरून त्याच्यामध्ये एक सी सेक्शन असतो ज्याच्यामध्ये आपण ज्याला विच मीन्स म्हणतो किंवा सिनोनिम्स, अँटिनोम्स असा प्रकार असतो आणि जो शब्दांवर आधारित असतो. तुमचा शब्दसंग्रह चेक करत असतात की तुम्हाला इथे एक्झॅक्टली ह्या शब्दाचं मीनिंग कळतं का. सो जर आपण कधी तो लेसन वाचलाच नसेल, आपण अशी सवय लावूनच घेतली नसेल एखाद्या कठीण शब्दाला अंडरलाईन करायची, तर ऐनवेळी परीक्षेमध्ये असा एखादा शब्द आपल्याला कन्फ्यूज करतो किंवा त्याचं उत्तरच येत नाही. अनसीन पॅसेज हे जरीही सीन पॅसेजसारखं असलं तरी अनसीन पॅसेज हे पुस्तकातलं नसतं. जसं त्याचं नाव आहे अनसीन, जे कधी पाहिलेलं नाही आहे. आणि जेव्हा अनसीन पॅसेज जेव्हा पाहिलेला नाही आहे त्यावेळी तुम्हाला अपेक्षा असते की रीडिंग करून तुम्हाला त्याचं मीनिंग कळायला पाहिजे आणि त्याच्यासाठी तुम्हाला इंग्रजी भाषेचं जे अंडरस्टँडिंग आहे प्रॉपरली ते कळायला पाहिजे की इथल्या वाक्याचा अर्थ काय होईल. तुमच्याकडे थोडा शब्दसंग्रह पाहिजे आणि शब्दसंग्रह असं एक दिवसात होत नाही. म्हणून मी म्हटलं की एखादी गोष्ट एका महिन्यामध्ये चेंज होणार नाही. तुम्ही जर आत्ता ठरवलं तर लगेच सगळ्या गोष्टी होणार नाही, पण जर तुम्ही 8वीला असाल, 9वीला असाल तर डेफिनेटली तुम्ही आत्तापासून त्या सवयी तुम्हाला लावल्यात तर ह्या सवयी तुम्हाला पुढच्या एक्झामसाठी युजफुल ठरतील. सो अनसीन पॅसेज हा टेक्स्टबुकमध्ये नसतो, तर हा एक नॉन टेक्स्टबुक पॅसेज असतो आणि त्याचंही स्किल तुमचं रीडिंग डेव्हलप असेल, अंडरस्टँडिंग तुमचं असेल त्या भाषेबद्दल, तर तुम्ही अनसीन पॅसेज करू शकता. आणि ह्या गोष्टी तुम्हाला आउट ऑफ बॉक्स म्हणजे कुठे पुस्तकात नाही, रीडिंग तुम्हाला तुमचं इम्प्रूव्ह करावं लागतं. त्या भाषेचं अंडरस्टँडिंग तुम्हाला तुमचं इम्प्रूव्ह करायला पाहिजे. त्यानंतर 2 वेगळ्या गोष्टी, हे झालं टेक्स्टबुकशी रिलेटेड. ग्रामर हा जो भाग आहे व्याकरण, त्याच्यामध्ये पुन्हा वेगवेगळे पार्ट्स पडतात. एक बेसिक ग्रामर आपण ज्याला म्हणतो, आत्ताच्या स्टेट बोर्डमध्ये एक लँग्वेज स्टडी म्हणून एक पार्ट येतो. लँग्वेज स्टडी म्हणजे असं म्हणा ना की बेसिक ग्रामर. मग याच्यामध्ये अगदी छोट्या छोट्या गोष्टी असतात जे तुम्हाला माहिती असेल, जशी की एखादा स्पेलिंग असेल त्याच्यामध्ये एखादा शब्द भरा, लेटर भरा, जेणेकरून ते शब्द पूर्ण करा, अल्फाबेटिकली ऑर्डरनुसार लावा किंवा एखाद्याचा मीनिंग सांगा, एखाद्या म्हणीचा अर्थ सांगा वगैरे असं, किंवा
अशा कुठल्याही बेसिक ग्रामर तुमचे चेक करणारे प्लुरल्स तुम्हाला करायला सांगतील, असं काहीही एखादी चेन बनवायला सांगतात व्हर्बची किंवा नाऊनची, हे तुम्हाला माहिती आहे. सो याच्यामध्ये जनरली तुमचं बेसिक ग्रामर चेक होतं पहिल्या पार्टमध्ये. सो पहिला पार्ट हा क्वाईट इझी आहे. त्याच्यानंतर ग्रामर अजून एक कन्सेप्ट असते, ती म्हणजे ट्रान्सफॉर्मेशन्स. ट्रान्सफॉर्मेशन्स म्हणजे एखाद्या वाक्याला दुसऱ्या वाक्यात ट्रान्सलेट करा. म्हणजे तुम्हाला सिम्पली याच्यामध्ये भाषेची समज असणं गरजेचं आहे. जसं तुम्हाला ॲड अ क्वेश्चन टॅग करायला सांगतील, तुम्हाला नॉट ओनली बट ऑल्सो करायला सांगतील, तुम्हाला चेंज द व्हॉइस करायला सांगतील, वाक्य ॲक्टिव्हचं असेल पॅसिव्ह करायला सांगतील, यूज एबल टू, यूज कॅन, यूज मोडल, असं काहीही सांगू शकतील ज्याच्यामध्ये वाक्य तुम्हाला चेंज करायचं असतं. सो हा जरी ग्रामरचाच भाग असेल तरी हा भाषेचा भाग आहे. तुम्हाला इंग्रजी भाषा समजणं गरजेचं आहे. आणि मग तो विषय येतो की तुम्ही इंग्रजी भाषा किती समजून घेतली, तुम्ही इंग्रजी भाषा जो टेन्सेस आहेत किंवा जे मोडल्स आहेत, ॲक्टिवाइज पॅसिवाइज फॉर्म आहे, टाईप ऑफ सेंटेन्सेस आहे, किती समजून घेतलं. आणि हे तुम्हाला येण्यासाठी पुन्हा तुम्हाला जावं लागतं रायटिंग स्किलकडे. कारण बरीच मुलं रायटिंग स्किलला लक्ष देत नाहीत. आणि त्यामुळे काय होतं, रायटिंग स्किल म्हणजे काय, तर तुम्हाला स्वतःचं इंग्रजी लिहिता आलं पाहिजे. कारण कुठल्याही परीक्षेमध्ये इंग्रजीच्या पेपरमध्ये रायटिंग स्किल हा एक स्वतंत्र भाग असतो, ज्याच्यामध्ये तुम्हाला लेटर असेल, कंपोजिशन्स असतील, त्या कंपोजिशन्समध्ये वेगवेगळे पार्ट्स असतात. रिपोर्ट रायटिंग असतं, एसे असतो, किंवा नोट मेकिंग, नोट टेकिंग, डायलॉग्स रायटिंग, स्टोरी टेलिंग, असं काही असू शकेल ज्याच्यामध्ये तुम्हाला तेव्हाच ते लिहिता येईल जेव्हा तुमचं रायटिंग स्किल डेव्हलप असेल. रायटिंग स्किल म्हणजे सिम्पली तुम्हाला वाक्याचं ट्रान्सलेशन जमायला पाहिजे. आणि हे ट्रान्सलेशन जमण्यासाठी तुम्ही तुमच्या अगोदरच्या इयत्तांपासूनच त्याची तयारी करणं गरजेचं आहे. तुम्ही म्हणाल की 5 दिवसानंतर परीक्षा आहे आणि आत्ता आम्ही आमचा रायटिंग स्किल डेव्हलप करतो आहे, तर ते होणं शक्यच नाही आहे. सो हा व्हिडिओ करण्यापाठीमागचा हेतू हाच आहे की जेव्हा तुम्ही 100 पैकी 90+ मार्क्स मिळवण्याचा इच्छा तुमची असते, तर ती इच्छा पूर्ण व्हायची असेल तर तुम्हाला अगदी पहिल्यापासून या सगळ्या गोष्टींकडे बारकाईने लक्ष द्यावं लागेल आणि त्याच्यामध्ये तुम्हाला चॅम्पियन व्हावं लागेल. तुम्हाला त्याच्यामध्ये स्वतःला मास्टर करावं लागेल. आय होप या व्हिडिओमधून तुम्ही इंग्रजी भाषेबद्दल, खास करून परीक्षेमध्ये येणाऱ्या इंग्रजीबद्दल समजून घेतलं असेल. आणि जशा काही मी सूचना केलेल्या आहेत त्या सूचना तुम्ही फॉलो कराल आणि तुमच्या इंग्रजी पेपरमध्ये खूप छान चांगले मार्क्स काढाल. धन्यवाद.